मित्रांनो नमस्कार. एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आता आपण आहोत पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाईटला. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली होती की या विभागाअंतर्गत दुधाळ गाई म्हशीचे वाटप असतील, त्यानंतर शेळी किंवा मेंढी गट वाटप असतील, कुक्कुटपालनासंबंधी योजना असेल, तर ही योजना सुरू झालेली आहे. त्याचे ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहे. दिनांक 3 मे 2025 ते 2 जून 2025 या कालावधीत आपल्याला अर्ज करायचे आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली होती की यामध्ये ज्या वेगवेगळ्या 7 योजना आहेत त्यापैकी दुधाळ गायी किंवा म्हशींचे गट वाटप जे आहेत त्यासंबंधी नेमकी पात्रता काय आहे आणि अनुदान किती मिळणार. तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. शेळी किंवा मेंढी गट वाटप यासंबंधी पात्रतेच्या अटी काय आहेत आणि त्यामध्ये मिळणारं अनुदान किती असेल. तर बघा आपण बघू शकता या ठिकाणी लाभार्थ्यांना 10 शेळ्या किंवा मेंढ्या व एक बोकड याप्रमाणे एकूण 11 शेळ्या किंवा मेंढ्या मिळतील. त्यामध्ये 10 शेळ्या आणि एक बोकड अशा प्रमाणे असेल. तर या ठिकाणी टीप बघा, ही योजना मुंबई उपनगर या जिल्ह्यात राबवण्यात येणार नाही. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमनेरी या जातीच्या शेळ्या किंवा बोकडाचे वाटप करण्यात येतील. आणि उर्वरित जे कोकण विदर्भ आहेत या भागात अ, त्या भागात तग धरणाऱ्या ज्या स्थानिक जाती असतील त्यांचे वाटप करण्यात येतील. आता लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत बघा. या ठिकाणी तुमच्याकडे दारिद्र्य रेषेचा दाखला असावा. अत्यल्प भूधारक शेतकरी ज्यांची शेती 1 हेक्टरपर्यंत आहे. त्यानंतर अल्प भूधारक शेतकरी ज्यांची शेती 1 ते 2 हेक्टरपर्यंत आहे. सुशिक्षित बेरोजगार पण नोंदणीकृत त्यांची स्वयंरोजगार केंद्रात नोंदणी असेल असे सुशिक्षित बेरोजगार. त्यानंतर महिला बचत गटातील लाभार्थी. तर हे प्राधान्यक्रम किंवा निवडीचे निकष आहेत, म्हणजे या शेतकऱ्यांना किंवा या लाभार्थ्यांना पहिलं प्राधान्य असेल. मित्रांनो आता आपण बघूया की या योजनेसाठी नेमका खर्च किती आहे, त्यापैकी तुम्हाला अनुदान किती मिळणार आहे. तर बघा, लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांना 10 शेळ्या आणि एक बोकड किंवा 10 मेंढ्या आणि एक मेंढा अशा प्रकारे तुम्हाला जनावरं विकत घ्यावे लागतील. तर जसं आपण आधी बघितलं या ठिकाणी आपण वाचू शकता. शेळी गट हे जर उस्मानाबादी किंवा संगमनेरी असेल तर याची जी प्रकल्प किंमत आहे ती 1,03,545 रुपये असेल. अं, यापैकी सर्वसाधारण प्रयोगाकरिता 50% अनुदान म्हणजे 51,773 रुपये एवढं अनुदान मिळेल आणि उर्वरित खर्च जो आहे 51,772 रुपये हा लाभार्थ्यांना करायचा आहे. लाभार्थी जर अनुसूचित जाती किंवा जमातीमधील असेल तर त्यांना 1,03,545च्या 75% अनुदान मिळेल, म्हणजे 77,659. आणि उर्वरित खर्च जो आहे 25,886 रुपये हा लाभार्थ्यांना करावा लागेल. त्यानंतर स्थानिक जातीच्या शेळ्या असतील किंवा बोकड असेल तर प्रकल्प खर्च जो आहे तो 78,231 आहे. आता यापैकी सर्वसाधारण शेतकऱ्यांना किंवा लाभार्थ्यांना 50% अनुदान म्हणजे 39,116 रुपये एवढं अनुदान मिळेल आणि उर्वरित खर्च जो आहे 39,115 हा लाभार्थ्यांना करायचा आहे. अनुसूचित जाती व जमातीकरिता 75% अनुदान मिळणार आहे. तर 58,673 एवढं अनुदान मिळेल आणि 19,558 रुपये हा जो खर्च आहे तो लाभार्थ्यांना करायचा आहे. मेंढी गट आणि माडग्याळ याकरिता सर्वसाधारण प्रयोगाकरिता 1,28,000 रुपये एवढा टोटल प्रकल्प खर्च आहे. यापैकी 50% जे आहे ते अनुदान मिळणार आहे, म्हणजे 64,425 आणि उर्वरित 64,425 लाभार्थ्यांना स्वतः खर्च करायचे आहेत. स्थानिक आणि अनुसूचित जाती व जमातीकरिता 75% अनुदान आहे. त्यापैकी 96,638 रुपये जे आहे ते शासनाकडून मिळणार. उर्वरित 32,212 रुपये लाभार्थ्यांना खर्च करायचे आहेत. यानंतर दख्खनी व अन्य स्थानिक जाती जे आहेत याकरिता प्रकल्प खर्च 1,03,000 आणि या ठिकाणी सुद्धा 50% अनुदान सर्वसाधारण शेतकऱ्यांना आणि 75% अनुदान
अनुसूचित जाती किंवा जमातीमधील लाभार्थ्यांना. तर असं या ठिकाणी सगळं आहे. आता नेमकी कागदपत्रे बघा कुठली लागणार आहेत. तुमचा फोटो, 7/12, 8 अपत्याचा दाखला, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, रेशन कार्ड. त्यानंतर जर तुमच्या नावानं 7/12 नसेल तर कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर जर शेती असेल तर तशा प्रकारचं संमतीपत्र किंवा भाडे करारनामा. आणि तुम्ही जर राखीव प्रवर्गातील असाल, अनुसूचित जाती किंवा जमाती, तर त्याचं जात प्रमाणपत्र. तर हे जे याच्यासमोर स्टार मार्क दिलेले आहेत लाल कलर मध्ये, तर हे 10 कागदपत्रे अनिवार्य आहेत. यानंतरचे जे आहेत दारिद्र्य दाखला, दिव्यांग असल्याचा दाखला, बचत गट सदस्य, त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक पात्रता, स्वयंरोजगार कार्यालयाचे नोंदणीपत्र आणि प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र. तर हे अनिवार्य नाहीत. हे असले तरी चालतील किंवा नसले तरी चालतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही पूर्ण योजना आहे शेळी किंवा मेंढी गट वाटप. तर या ठिकाणी आपण इथंच थांबूया. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर व्हिडिओ एकदा परत बघा. या ठिकाणी सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे. धन्यवाद.